नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 40 साईजमध्ये 4 टक्स ब्लाऊज कटिंग. तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपले यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलवर आपण एकच व्हिडिओ टाकतो. एकच म्हणजे समजा मी फेसबुकला जो व्हिडिओ अपलोड करते तोच व्हिडिओ आपला यूट्यूबला पण असतो. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आपण 1 मीटर अस्तर घेतले 40 साईजसाठी. ब्लाऊज पिसामधली लेस आपल्याला कधी पण बाजूला काढून ठेवायची म्हणजे ते समान लावण्यात येते. हा पूर्ण प्लेन ब्लाऊज पीस आहे साडीतला आणि हे 1 मीटर आपण अस्तर घेतले. आता आपल्याला मापं टाकायची. तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊ. उंची आहे कस्टमरची 14 इंच, तर आपण 15 वर आपण एक मार्किंग करू. 15 इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर एक लाईन आपल्याला सरळ करायची. 6 इंच आपण शोल्डर घेतले. ते 6 इंच आपण थोडंसं खाली एक लाईन आपल्याला आखून घ्यायची. 6 इंचावर पॉईंट दिला. 40चा चौथा भाग येतो 10 इंच. 2 इंच आपण शिलाई मार्जिन. आपण 1.5 इंचावर एक पाठीमागच्या मुंड्यासाठी मार्किंग करू आणि 1 इंच फ्रंटसाठी मार्किंग करू. अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतले. आता 2.5 इंच आपण गळ्यासाठी घेऊया. पाठीमागचा गळा आहे कस्टमरचा 11 इंचाचा. गोल गळा आहे. वरती 2.5 घेतले तर खाली आपण 3 इंच घेऊ. तेच आपण गोल्याला आकार देऊ. किंवा तुम्हाला याच्यापेक्षा जरी ब्रॉड लागत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण गळ्याला आकार देऊ शकता. समजा हा अशा पद्धतीने पण आकार देऊ शकता गोलमध्ये. ही लाईन फक्त याला अटॅच करायची कटिंग करताना शोल्डरला. फक्त आपल्याला ब्रॉड खालची बाजूने ठेवायचे आणि लक्ष आपल्याला खालच्या साईडने द्यायचं आहे. आता हे पूर्ण माप किती बसलं? 12 इंच. तर खाली आपण 11.5 वर एक मार्किंग करायची. नंतर आपण याची कटिंग करून घेऊ. शोल्डर उतार द्यायची गरज पडत नाही. आपण शोल्डर उतार डायरेक्ट स्टिच करतानाच द्यायचंय. आता असं आपल्याला पाठीचा भाग न ठेवता आपण अशा पद्धतीने पण कटिंग करू शकतो. ते मी तुम्हाला दाखवते. समजा आता आपण पाठीचा भाग ठेवलाच नाही तर आपण शोल्डर किती घेतलं? 6 इंच. 6 वर एक मार्किंग केली. तेच मार्किंग आपण थोडंसं खाली आलो तर 6 इंचावर मार्किंग. परत एकदा ही लाईन आपण सरळ करून घ्यायची. छातीचा चौथा भाग आलाय 10 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच आपलं शिलाई मार्जिन दिली आहे. 1 इंच फ्रंटसाठी आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे. अशा पद्धतीने आकार आला. तर त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची. कस्टमरची उंची होती 14 इंच, तर आपण 15 वर एक मार्किंग करायची. बरोबर पाठीच्या भागासाठी आपण 15 वर मार्किंग केली. पण याला असं न करता आपण याला 16 वर मार्किंग करायचे, कारण फ्रंट उंचीसाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो. पाहू शकता. आता आपण काय केलेलं, हे पूर्ण माप किती आलं? जवळजवळ 12 इंच. तर आपण खाली किती घेतलेलं? 11.5. 11.5 झाल्याच्या नंतर ही लाईन आपण याला अटॅच करून घ्यायची. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरून आपल्याला 13 इंचावर एक पॉईंट द्यायचा. आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये एक्स्ट्रा काहीच घ्यायचं नाही, कारण आपण ऑलरेडी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आपल्याला अर्धा इंच वरती क्रॉस पट्टीला फक्त आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण येऊया गळ्याकडे. गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा.
त्याच्यानंतर आपण 6.25 इंच गळा घेऊया. तोच गळा आपण 3 इंचावर एक मार्किंग करू, किंवा अडीच अडीच जरी घेतला तर काही हरकत नाही. कस्टमरच्या आवडीनुसार आपण याला गळा देऊ. पाहू शकता आता आपले राहिले ते टक्स. तर टक्स पण एकदम सोप्या पद्धतीने आहेत. 40 इंचाला 4 इंचावर एक पॉईंट द्यायचा. 1 इंचाचा जरी टक्स आपल्याला आला पाहिजे, म्हणजे पुढून चपटा दिसत नाही 4 टक्स. त्याच्यानंतर 2 इंचावर दोन्ही बाजू 2 इंचावर आणि समोरची बाजू आपण 3 इंचावर. हे सगळे टक्स आपल्याला एकसारखे पॉईंट देऊन घ्यायचे. पाहू शकता. त्याच्यानंतर आपण फ्रंट टक्स एकदम परफेक्ट असा ब्लाऊज येऊन जाणार, कुठंच काही प्रॉब्लेम येत नाही, अजिबात चपटा बसत नाही हा 4 टक्स ब्लाऊज. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं आहे, थोडंसं मी इकडच्या बाजूने अर्धा इंच एवढं बाहेर आले का आपल्याला क्रॉस पट्टी कमी पडायला नको. अर्धा इंच एवढंच बाहेर यायचं, जास्त पण नाही. त्याच्यानंतर आपण गळा लगेच कट करून घेऊ. कमी वेळामध्ये ही झाली आपली ब्लाऊज कटिंग. आता ज्यांना बाही कटिंग पाहिजे नसेल त्यांनी जुने व्हिडिओ बघा. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग दाखवली, सोप्या पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग पण दाखवली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.